राहू दे इथं बरोबर सांगतो इथं ते हे पकड रा. चला आपण या ठिकाणी बक्षीस स्वागत समारंभ आहे तो या ठिकाणी पार पाडतोय. भरपूर मान्यवर सातिवली प्रीमियर लीग 2026 करता या फायनल डेच्या दिवसामध्ये देखील उपस्थित आहेत. अगदी स्पर्धेच्या पहिल्या दिवसापासून ते शेवटच्या दिवसापर्यंत त्यांची लाख मोलाची उपस्थिती इथे मात्र लाभलेली आहे. सातिवली प्रीमियर लीग 2026 पर्व आहे पाचवा आणि या पाचव्या पर्वामध्ये आपण पाहिलं कुवरा ब्रदर्स जे आहेत त्यांनी मात्र हे आयोजन केलं गेलंय आणि या ठिकाणी आपण पाहतोय त्यांच्या माध्यमातून आज जे काही मान्यवर या ठिकाणी उपस्थित झालेत त्यांचा मान सन्मान जो आहे तो कुवरा ब्रदर्सच्या माध्यमातून केला जाईल. व्यासपीठावरती उपस्थित आपण पाहतोय वसई विरार शहर महानगरपालिका वार्ड क्रमांक 20 चे नगरसेवक आपल्याला पाहायला मिळत आहेत. आदरणीय सन्माननीय रमेशजी घोरकण साहेबांना आम्ही विनंती करतोय आपण या आपला सन्मान या ठिकाणी कुवरा ब्रदर्सच्या माध्यमातून केला जाईल. निलेशजी कुवरा, कुणालजी कुवरा अँड निलेशजी कुवरा हे तीन कुवरा ब्रदर्स आहेत आणि या तीन कुवरा ब्रदर्सच्या माध्यमातून रमेशजी घोरकण साहेबांचा मात्र इथे विशेष हा मान सन्मान आमच्या मुख्य व्यासपीठावरती केला जातो. सन्मानाचं प्रतीक आपण पाहिलं तर मग मायेची ही श्वाल आहे. त्याच्यानंतर या स्पर्धेचं सन्मान चिन्ह देऊन आम्ही रमेशजी घोरकण साहेबांना या ठिकाणी सन्मानित करतोय. एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे रमेशजी घोरकण साहेबांकरता. कार्य सम्राट आहेत आणि आपण पाहिलं तर मग वसई विरार शहर महानगरपालिकेचे माजी सभापती देखील होऊन गेलेत. त्याचनंतर आपण पाहतोय नवनिर्मित नगरसेवक आणखी देखील आपल्याला पाहायला मिळत आहेत. ॲडव्होकेट प्रसन्नाजी भातनकर साहेबांना आम्ही विनंती करतोय आपण देखील या ठिकाणी या आपला देखील यथोचित सन्मान या ठिकाणी केला जाईल. वसई विरार शहर नगरपालिकेचे विद्यमान नगरसेवक साहेब आपल्याला पाहायला मिळत आहेत. वार्ड क्रमांक 20 प्रसन्नाजी भातनकर साहेब आणि त्यांचा देखील सन्मान कुवरा ब्रदर्सच्या माध्यमातून या ठिकाणी केला जातो. मायेची शॉल आणि त्याचनंतर या स्पर्धेचे सन्मान चिन्ह देऊन प्रसन्नजी भातनकर साहेबांचा सन्मान या मुख्य व्यासपीठावरती केला जातो. हा सन्मान आहे तुमच्या कार्याचा, तुम्ही करत असलेल्या कर्तृत्वाचा, नेतृत्वाचा तो सन्मान तुम्ही या ठिकाणी स्वीकारलाय. त्याचनंतर राजेश भक्ते साहेबांचा देखील या ठिकाणी सन्मान केला जाईल. आपण देखील या ग्रामपंचायत सातिवलीचे माजी सरपंच साहेब आपल्याला पाहायला मिळत आहेत. राजेश भक्ते साहेब आणि त्यांचा यथोचित सन्मान या ठिकाणी केला जातो. आणि त्याचनंतर आपण पाहिलं तर मग संघ मालक देखील होते आणि त्यांचा संघ आपण पाहिला तर मग रनर ऑफ राहिलाय सातिवली प्रीमियर लीग मध्ये आणि त्यांचा विशेष सन्मान या ठिकाणी केला जातो. सर्वांचे लाडके दादा आहेत. एकच वादा राजू दादा म्हटलं की मग अगदी त्यांचं नाव मोठ्या प्रमाणामध्ये
घेतलं जातं. एक दहशत त्यांनी देखील निर्माण केली आहे. यापुढील सन्मान आपण इथून मात्र करणार आहोत. सांगा पटकन. चला बाबूदादा महाले आपण देखील या. आपला देखील विशेष सन्मान या ठिकाणी केला जाईल. केबीएन स्पोर्ट्सचे संघ मालक. त्याचनंतर आपण पाहिला तर मग वसई विरार शहर महानगरपालिकामध्ये एक लिपिक म्हणून ज्येष्ठ पदावरती कार्यरत आहेत. त्याचनंतर वसई तालुका आदिवासी असोसिएशनचे विद्यमान प्रमुख सल्लागार आहेत. हा सन्मान तुमच्या कर्तृत्वाचा, तुमच्या नेतृत्वाचा निश्चितच आहे आणि तो सन्मान तुम्ही स्वीकारा. देवजीजी महाले यांना देखील आम्ही विनंती करतोय, आपण या. आपला सन्मान या ठिकाणी केला जाईल. आणि गणेश भोईर आपण देखील यायचं आहे. संघ मालक आहेत. गणेश भोईर आणि देवजीजी महाले हे दोन संघ मालक आहेत. प्रत्येक वर्षी त्यांचा संघ मात्र असतो सातिवले प्रीमियर लीग मध्ये आणि त्यांचा देखील या ठिकाणी यथोचित सन्मान हा केला जातोय कोरा ब्रदर्सच्या माध्यमातून. गावदेवी वॉरियर्स हा संघ आपण पाहिला तर मग देवजीजी महाले आणि गणेश भोईर यांचा संघ आपण पाहिला होता आणि या दोन संघ मालकांचा या ठिकाणी विशेष सन्मान कोरा ब्रदर्सच्या माध्यमातून केला जातोय. एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. गावदेवी वॉरियर्स टीमचे हे दोन संघ मालक आहेत. गणेश भोईर आणि देवजीजी महाले यांचा देखील यथोचित सन्मान या ठिकाणी केला जातोय. त्याचनंतर विलासजी वाडान आणि जयेशजी पारधी आपण देखील या. विलासजी वाडान आणि जयेशजी पारधी. विलासजी वाडान साहेबांचा देखील या ठिकाणी सन्मान केला जातोय. वाघोबा फायटर्स या टीमचे ओनर पाहायला मिळाले होते. विलासजी वाडान साहेब आणि त्यांचा यथोचित सन्मान केला जातो. एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे विलास वाडान यांच्या करता. नेहमीच चेहऱ्यावरती एक गोड स्माइल त्यांच्या असते आणि भरपूर पारितोषिक लावलं गेलं फायनल मॅच मध्ये. श्यामजी जाधव आपण देखील या. आपला देखील सन्मान या ठिकाणी केला जाईल. श्यामजी जाधव संघ मालक आहेत पार्थ वॉरियर्स या टीमचे. श्यामजी जाधव. चला त्यानंतर संतोषी भक्ते साहेब आपण देखील या. प्रज्वल 11 टीमचे ऑनर आहेत. प्रज्वल असतील, प्रज्वलने आले तरी चालेल. अंकितजी कोराट यांना देखील आम्ही विनंती करतोय. अंकितजी कोराट कुठे असतील तर आपण देखील यायचं आहे. अंकितजी कोराट शिवांस फायटर टीमचे ऑनर. त्यानंतर प्रदीपजी वाडान. मनीष टोकरे साहेबांना आम्ही विनंती करतोय. चला मनीष मामा आपण या. आपला देखील सन्मान या ठिकाणी केला जाईल.
आपला कुवरा ब्रदर्सच्या माध्यमातून इथे मात्र मनीष टोकरे साहेबांचा सन्मान हा केला जातो. श्री छत्रपती शिवाजी महाराजांचं कटावट असलेलं हे सुंदर सन्मान चिन्ह खास बनवलं गेलंय या स्पर्धेकरता कुवरा ब्रदर्सच्या माध्यमातून. आणि निश्चितच हे मात्र या ठिकाणी दिलं जातं. मनीष टोकरे साहेबांचा सन्मान या ठिकाणी केला जातो. सुरेश कुवरा साहेबांना आम्ही विनंती करतोय. चला सुरेश कुवरा साहेब आपण देखील या. थोडासा डीजेचा साऊंड कमी करा. सुरेश कुवरा साहेबांचा देखील या ठिकाणी यथोचित सन्मान केला जातोय. अमितजी धावणे आपण या. आपला सन्मान या ठिकाणी केला जाईल. अमितजी धावणे एक सातिवली गावातील एक ज्येष्ठ उद्योजक आहेत आणि त्यांचा सन्मान या ठिकाणी कुवरा ब्रदर्सच्या माध्यमातून केला जातोय. कुवरा ब्रदर्स म्हटलं तर मग निलेश कुवरा, त्याच्यानंतर कुणालजी कुवरा आणि आपण पाहतोय नरेंद्र कुवरा हे कुवरा ब्रदर्स आहेत. रामपालजी यादव यांना आम्ही विनंती करतोय आपण या. महेंद्र लोखंडे साहेबांना आम्ही विनंती करतोय आपण या. आपला सन्मान या ठिकाणी केला जाईल. महेंद्रजी लोखंडे. महेंद्र लोखंडे साहेबांचा सन्मान या ठिकाणी केला जातो आणि भरपूर पारितोषिक महेंद्र लोखंडे यांच्या माध्यमातून खेळाडूंना लावली गेली आणि ती खेळाडूंनी मिळवले देखील. अगदी खेळाडूंचं मनोबल वाढवण्याचं काम महेंद्र लोखंडे यांनी मात्र या स्पर्धेमध्ये केलंय. राकेश गुप्ता साहेबांना आम्ही विनंती करतोय आपण या. आपला देखील यथोचित सन्मान या ठिकाणी केला जाईल. राकेश गुप्ता साहेबांचा या ठिकाणी हा सन्मान केला जातो. दिलीपजी केवट साहेब आपण या. आपला देखील यथोचित सन्मान या ठिकाणी केला जाईल. दिलीपजी केवट. रुदलजी पवार साहेब आपण देखील या. रुदलजी पवार साहेबांचा देखील या ठिकाणी यथोचित सन्मान हा केला जाईल. एक गोड व्यक्तिमत्व आपल्याला पाहायला मिळतोय. रुदलजी पवार साहेबांचा या ठिकाणी यथोचित सन्मान आपल्या मुख्य व्यासपीठावरती केला जातोय. कृष्णा शेलगा साहेबांना देखील आम्ही विनंती करतोय. त्याचा देखील सन्मान या ठिकाणी केला जाईल.
लक्ष्मणजी शेळका साहेबांना देखील आम्ही विनंती करतोय आपण देखील या. त्याचनंतर विजय नेवळेकर यांनी देखील यायचं आहे. विजयजी नेवळेकर आपणास विनंती आहे आपण देखील या. नवरेकर, चला विजय नवरेकर आहेत आणि त्यांचा देखील यथोचित सन्मान आमच्या या मुख्य व्यासपीठावरती कुवरा ब्रदर्सच्या माध्यमातून केला जाईल. सातवी प्रीमियर लीग 2026 आपण पाहतोय आणि पर्व आहे 5वं आणि या 5व्या पर्वामध्ये आयोजन करण्याची संधी मिळाली कुवरा ब्रदर्सला. संदीपजी तोडकर या ठिकाणी आहेत का? अभिषेक पांचाल यांना देखील आम्ही विनंती करतोय या. अभिषेक पांचाल आपला देखील यथोचित सन्मान या ठिकाणी केला जाईल. अभिषेक पंचाल यांचा देखील यथोचित सन्मान या ठिकाणी केला जातो कुवरा ब्रदर्सच्या माध्यमातून. चला आता मात्र आपण जाऊया आमचे दोन पंच रुपेश तांडेकर सरांना आम्ही विनंती करतोय. रुपेश तांडेकर, चला या. त्याचनंतर देवानंद वळवी सरांना देखील आम्ही विनंती करतोय आपण देखील यायचं आहे. रुपेश तांडेकर आणि देवानंद वळवी. चला, खरं तर या स्पर्धेकरता 3 अंपायर आम्हाला सांगितले होते परंतु आम्हाला 3 मिळाले नाही. परंतु 2 अंपायरने ही स्पर्धा अक्षरशः कव्हर केली आहे. तर एकदा आमच्या 2 अंपायर करता एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. जबरदस्त अंपायरिंग पाहायला मिळाली. चांगले डिसिजन त्यांच्या माध्यमातून या 7वी प्रीमियर लीग पर्व 5व्यामध्ये अगदी चांगले हे पाहायला मिळाले. असे आमचे हे 2 अंपायर देवानंदजी वळवी अँड रुपेश दांडेकर. त्याचनंतर या स्पर्धेमध्ये आपण पाहिलं तर मग आमच्या सोबत जयेश टुकले देखील होते. त्यांनी देखील चांगलं समालोचन केलं. परंतु आजच्या दिवसामध्ये खऱ्या अर्थानं आम्हाला समालोचक मिळत नव्हते. परंतु
अमित शर्मा यांना आम्ही एक कॉल केला, उद्या तुम्हाला यायचं आहे अमित शर्मा, तर ते लगेच आमच्या कॉलला अग्री झाले आणि निश्चितच समालोचन करण्याकरता तयार झाले. व्हॉइस ऑफ कॉमन मिस्टर अमितजी शर्मा सरांचा देखील या ठिकाणी सन्मान केला जाईल. व्हॉइस ऑफ कॉमन अमित शर्मा सरांचा सन्मान या ठिकाणी केला जातो. नेहमीच आमची तिथे अनुपस्थिती असते, तिथे मात्र आमच्या एका शब्दावरती अगदी लगेच तयार होत आहेत आमचे मित्र अमित शर्मा यांचा या ठिकाणी यथोचित सन्मान हा केला जातोय. रवी उबाळे यांना देखील आम्ही या ठिकाणी बोलवतोय, आपण या. रवी उबाळे सरांचा देखील या ठिकाणी सन्मान हा केला जाईल. चला त्याचनंतर डिझ बिंद्या आणि बारकू दादा महाली यांना देखील आम्ही विनंती करतोय, आपण या. आपला देखील सन्मान केला जाईल. आणि संदीप ओलंबे आपण देखील यायचं आहे. चला संदीप ओलंबे, बारकू दादा महाली. खऱ्या अर्थानं आपण पाहिलं तर मग बारकू दादा महाळे असतील, देवजी महाळे असतील, अंकुशी महाळे असतील आणि पाहिलं तर मग बाबूदादा माहली आणि त्याचनंतर दिनेशजी टोकरे यांनी जो संघ अजूनपर्यंत तयार करून ठेवला आहे तो म्हणजेच बिरसा मुंडा संघ, आणि या संघाचे कोच आपल्याला पाहायला मिळत आहेत. बारकू दादा महाली यांचा सन्मान या ठिकाणी केला जातो. पहा ही A1 जोडी आहे, मनीष टोकरे मामा आणि बारकू महाली. आणि आणखी एक आपण पाहिलं तर यांच्यामध्ये नाहीये, तो म्हणजेच मिस्टर अजित धोदडे. हे 3 स्टार आहेत. परंतु A1 जोडीचा या ठिकाणी हा विशेष सन्मान केला जातो. संदीप ओलंबे यांचा देखील सन्मान या ठिकाणी केला जाईल. राजा टोकरे यांना देखील आम्ही विनंती करतोय, आपण देखील यायचं आहे. आणि दिनेशजी टोकरे आपण देखील या. चला डीज बिंद्या यांचा देखील सन्मान या ठिकाणी केला जातो. जबरदस्त साऊंड सिस्टीम, आमचा आवाज अगदी या 7वी प्रीमियर लीग मध्ये पोहोचवण्याचं काम डीज बिंद्या यांनी केलं. आणि हा पूर्ण डीजे जो आहे तो स्पॉन्सर केलाय त्या 7वी प्रीमियर लीग करता कुबरा ब्रदर्सच्या आयोजनामध्ये बिंद्या यांनी. एकदा जोरदार बिंद्या करता टाळ्या झाल्या पाहिजे. चला 2 आमचे टोकरे मामा या ठिकाणी आलेले आहेत, राजाजी टोकरे आणि दिनेशजी टोकरे मामा. त्यांचा या ठिकाणी सन्मान मात्र केला जातो. चला पाटील नेटवर्कचा एक सदस्य या जबरदस्त या स्पर्धेचं लाईव्ह टेलिकास्ट मात्र केलं गेलं, ते म्हणजेच पाटील नेटवर्कच्या माध्यमातून. क्लॅरिटी अँड क्वालिटी ही मात्र निश्चितच पाहायला मिळाली पाटील नेटवर्कच्या माध्यमातून. आणि पाटील नेटवर्कचे जे ऑपरेटर आहेत त्यांना आम्ही इथे मात्र बोलवतोय. हा पाटील नेटवर्कचा सदस्य आहे आणि चांगली स्पर्धा अक्षरशः टेलिकास्ट केली आहे 7वी प्रीमियर लीग 2026. खऱ्या अर्थानं प्रवास खूप लांबचा आहे. बोईसर इथून मात्र ते बिलॉंग करतायत
आणि काल संध्याकाळी थोडं आम्ही इथे लेट झालो आणि लेट झालो तर आम्हाला एक दृश्य पाहायला मिळालं. हे घरी गेले नाही, इथेच झोपले होते. एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे त्यांच्याकरता देखील. चला विजयजी भोये आपण देखील सन्मान स्वीकारण्याकरता पुढे यायचं आहे. सलग 4 दिवस ज्यांच्या वाणीतून आपण समालोचन ऐकलेलं आहे. मॅन फ्रॉम पायगाव सलग 5 दिवस, सलग 5 वर्ष. यावेळेस जर पाहिलं तर विजयजी भोये यांचा आवाज आपण ऐकत आहोत. त्यांचा हा शुभ सन्मान केला जाईल. कोबरा ब्रदर्स यांच्या माध्यमातून जबरदस्त समालोचन त्यांच्या माध्यमातून राहिलेलं आहे. संपूर्ण या स्पर्धेमध्ये त्यांचा हा शुभ सन्मान आपण करत आहोत. या स्पर्धेच्या माध्यमातून विजयजी भोये मेन फ्रॉम पायगाव त्यांचा करतोय आपण हा शुभ सन्मान. आणखी एक सन्मान या ठिकाणी आम्ही करणार आहोत. राजेंद्र सोनी उर्फ बाबू सोनी, चला आपण देखील यायचं आहे. आपला देखील सन्मान या ठिकाणी केला जाईल. जाणीव फायटर्स या टीम मध्ये निश्चितच त्यांना खेळताना आपण पाहिलं, परंतु त्यांचं कर्तृत्व त्यांचं नेतृत्व देखील या सातिवली प्रीमियर लीग करता प्रत्येक वर्षी मात्र लाभलं जातं. ते व्यक्तिमत्व म्हणजेच राजेंद्र सोनी यांचा सन्मान या ठिकाणी केला जातोय कोबरा ब्रदर्सच्या माध्यमातून. दीपकजी सावडा यांना देखील आम्ही विनंती करतो. दीपकजी सावडा आपण देखील यायचं आहे. जर चुकून कोणाचा मान सन्मान इथे करायचा राहिला असेल तर आयोजकांच्या वतीनं आणि मी देखील समस्व क्षमा मागतोय. आणि पुढील जो बक्षीस समारंभ आहे त्याच्याकडे आपण वळूया. आता इथून आपण पाहिलं तर मग स्वागत समारंभ आहे तो मात्र नुकताच आपण पार पाडला आहे. आता मात्र थेट आपण जातो वैयक्तिक जी शिक्षा आहेत त्या बक्षिसांकडे. चला सुरुवातीला जे फायनल मॅच मध्ये पारितोषिक लावलं होतं, मग विलास वाडार यांनी अगदी बक्षिसांचा वर्षाव केला होता. त्याच्यानंतर राजेशजी भक्ते साहेबांना देखील बक्षिसांचा वर्षाव मात्र या ठिकाणी केला होता. आमचे गुण लेखक आहेत ब्रिजेश होते आणि ब्रिजेशच्या माध्यमातून एक चांगली लेखाजोखा या ठिकाणी ठेवली गेली आहे. धीरज मोकल आपण यायचं आहे. तुमच्याकरता पारितोषिक आहे 500 रुपयाचं. विलास वाडान दादांना आम्ही विनंती करतोय आपण या. आपले शुभ हस्ते हे पारितोषिक आपण द्यायचं आहे. त्याच्यानंतर अंकुश महाळी, उमेश महाळी आपण देखील यायचं आहे. अंकुश महाळी, उमेश महाळी, दीप्तेश वाजे, सोनू यादव, अजय रावते. चला उमेश आपण देखील या. अजय रावते यांना देखील पारितोषिक. त्याच्यानंतर उमेश महाळी यांना देखील 500 रुपयाचा कॅश प्राइज आहे. सोनू यादव आणि अंकुश महाळे आपण देखील या. अंकुश महाळे यांना देखील 500 रुपयाचा कॅश प्राइज दिला जाते. आणि त्याचनंतर सोनू यादव यांना 1000 रुपये. 2 कॅच पकडले, तिसरा सोडला, कदाचित आणखी 500 आले असते.
फायनल मॅचचा मॅन ऑफ द मॅच गोज टू बाय मिस्टर दीप्तेश वाजे ठरलेत मॅन ऑफ द मॅचचे खरे हकदार. अगदी फायनल मॅच होती आणि फायनल मॅच मध्ये 3 विकेट घेत असताना विकेट मिडॉन ओव्हर ज्याने हाताळली तो खेळाडू म्हणजेच दीप्तेश वाजे. चला एक टी शर्ट असणार आहे आणि एक कोल्ड्रिंकची बॉटल. दीप्तेश वाजेनं निश्चितच आपण पाहिला तर मग सातविली प्रीमियर लीग 2026 मध्ये एक रेकॉर्ड जो आहे तो बनवलाय. 2 चेंडूमध्ये 12 धावा असताना अगदी त्या 2 चेंडूवरती 2 मोठे षटकार मारले होते आणि हाच तो दीप्तेश वाजे आपल्याला पाहायला मिळतोय. आणि शेवटच्या मॅच मध्ये आपण पाहिलं फायनल मॅच मध्ये विकेट मिडॉन ओव्हर हाताळली, 3 विकेट देखील घेतले. म्हणूनच आपण या ठिकाणी आपण पाहिलं तर मग प्लेअर ऑफ द मॅचचा पुरस्कार जो आहे स्वप्नील चौधरी दादांच्या शुभ हस्ते हा मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार आहे तो मात्र इथून दिला जातो. टी शर्ट आहे आणि त्याच्यानंतर एक कोल्ड्रिंकची बॉटल. चला कुवरा ब्रदर्सचा देखील या ठिकाणी मान सन्मान केला जाईल. कुणालजी कुवरा, त्याच्यानंतर निलेशजी कुवरा असतील, नरेंद्रजी कुवरा, या सर्वांनी आपण पाहिलं तर मग एक सुंदर स्पर्धेचं आयोजन केलं गेलं आणि एक सुंदर स्पर्धा या ठिकाणी यशस्वी करण्यामध्ये या 3 बंधूंचा या ठिकाणी विशेष सन्मान केला जातो. चला आपले नगरसेवक साहेब आहेत त्यांना आम्ही विनंती करतोय आणि त्याचनंतर राजश्री भक्ते साहेबांना आम्ही विनंती करतोय आपण तिघांनी या ठिकाणी यायचं आहे आणि या 3 बंधूंचा सन्मान आपण करायचा आहे. त्याचनंतर देवजीची माहली साहेबांना देखील तुम्ही पाहू शकाल. जबरदस्त ही स्पर्धा पार पाडण्यामध्ये चांगलं आयोजन, चांगलं नियोजन हे अगदी आपल्याला पाहायला मिळालं आणि हा कुवरा ब्रदर्सचा सन्मान या ठिकाणी केला जातो. एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे कुवरा ब्रदर्स साठी. या 5व्या पर्वामध्ये जबरदस्त दमदार शानदार हे आयोजन अगदी या ठिकाणी पाहायला मिळालं. ते म्हणजेच निलेशजी कुवरा असतील, नरेंद्रजी कुवरा असतील आणि कुणालजी कुवरा असतील, या सर्वांचा या ठिकाणी हा सन्मान या ठिकाणी केला जातोय.
धन्यवाद थँक्यू सो मच. आता आपण बोलतोय वैयक्तिक जे पारितोषिक आहे त्यांच्याकडे. टीम तर आपल्याला दिसत नाहीये, त्यांना देखील थोडीशी घाई झाली असेल किंवा आमच्या हातामध्ये एकदा पारितोषिक येते आणि आम्ही फोटोशूट करतोय. तर सातिवली प्रीमियर लीग 6वे पर्व आहे आणि सातिवली प्रीमियर लीग मध्ये उत्कृष्ट खेळाडू म्हणजे क्षेत्ररक्षक कोणी ओळखू शकेल? प्रीमियर लीग असल्या कारणानं आपण सर्व संघांचा या ठिकाणी विचार केलाय. ज्याचा परफॉर्मन्स चांगला त्याला ते पारितोषिक आपण देणार आहोत. तर प्रज्वल 11 टीमचा खेळाडू खयूब ठरलाय उत्कृष्ट क्षेत्ररक्षक. त्याला खयूब याने यायचं आहे. चला हॅलो, प्रज्वल 11चा कोण खेळाडू असेल तर आपण या. प्रज्वल 11 संघाचा एखादा खेळाडू असेल तर त्यांनी यायचं आहे पारितोषिक घेण्याकरता. खयूब ठरला बेस्ट क्षेत्ररक्षक. सातिवली प्रीमियर लीग सीझन 5 चा उत्कृष्ट क्षेत्ररक्षक. शिवबाची तलवार हो चमके शिवबाची तलवार तळपत्या बिजलीचा अवतार झेले ढालीवरती वार शिवबाची तलवार. धन्यवाद डीजे कृष्णा शेळका आणि लक्ष्मण शेळका साहेबांना आम्ही विनंती करतोय आपण दोघांनी यायचं आहे हे पारितोषिक देण्याकरता. स्वर्गीय रमेश मोहन सोनी यांच्या स्मरणार्थ राजेंद्र रमेश सोनी यांच्याकडनं ही ट्रॉफी मात्र स्पॉन्सर केली गेली आहे. त्यानंतर आणि एक कूलर देखील आहे. त्यानंतर कूलर देखील आहे. चला हा उत्कृष्ट क्षेत्ररक्षकाचा अवॉर्ड या ठिकाणी दिला जातो. एक कूलर त्याच्यानंतर एक ट्रॉफी देखील आहे. चला त्याच्यानंतर उत्कृष्ट गोलंदाज सातिवली प्रीमियर लीग सीझन 5 एनी गेस. त्याच्या नावावरती 16 विकेट आहेत. सूरजचं नाव येते अजून. चला आपण जास्त वेळ घेणार नाहीये आणि निश्चितच सूरज ठरलाय केबीएम स्पोर्ट्सचा उत्कृष्ट गोलंदाज. 16 विकेट त्याच्या नावावरती आहेत आणि जबरदस्त बॉलिंग राहिली आहे सूरजची. चला उत्कृष्ट गोलंदाजा करता शूज आहेत आणि त्याच्यानंतर एक ट्रॉफी आणि एक कूलर आहे. राकेशजी गुप्ता, दिलीपजी केवट यांना आम्ही विनंती आपण यायचं आहे. रुदलजी पवार आपण या, आपल्या शुभ हस्ते आपण देऊया उत्कृष्ट गोलंदाजाचा हा किताब. सातिवली प्रीमियर लीग सीझन आपण पाहतोय 5वं आणि या 5व्या पर्वामध्ये सूरजनं जबरदस्त कामगिरी केली आहे आणि सूरजला या ठिकाणी हे पारितोषिक दिलं जाते. ट्रॉफी आपण पाहिली तर मग स्पॉन्सर केली गेली ती म्हणजेच स्वर्गवासी रमेश मोहन सोनी यांच्या स्मरणार्थ राजेंद्र सोनी यांनी मात्र ही ट्रॉफी स्पॉन्सर केली आहे. त्याच्यानंतर शूज आपण पाहिलं तर मग
संदेश कुरा यांच्याकडनं शूज आले. त्याच्यानंतर कूलर आपण पाहिला तर बाबूदादा माहळी यांच्या माध्यमातून कूलर आलाय. शिवा रेड्डी आणि बाबूदादा माहळी यांच्या माध्यमातून हे कूलर मात्र या ठिकाणी आलेत. सूरज आहेत आमच्या सोबत. सूरज, उत्कृष्ट गोलंदाजाचा अवॉर्ड मिळालाय, काय म्हणशील? काय समजत, पहिल्यांदाच खेळलो, काय बोल का समजत नाही, पहिल्यांदाच आलो स्टेजवरती. निश्चितच तुला ठाऊक होतं की मला उत्कृष्ट गोलंदाजाचा जो अवॉर्ड आहे तो मिळेल? वाटलेलं तर हा होतं आणि विकेट घेतलेलं होत्या ना. तर निश्चितच आता मात्र शूज मिळाले, ट्रॉफी मिळाले, कूलर मिळालाय. कोणाला डेडिकेट करशील? बोलण्यासाठी थोडासा लाजतोय, परंतु जबरदस्त कारनामा केलाय त्यांनी सातवी प्रीमियर लीग मध्ये. हे होते मिस्टर सूरज. त्यांना दिलाय आपण उत्कृष्ट गोलंदाजाचा अवॉर्ड. आता मात्र उत्कृष्ट फलंदाज. चला, एनी केस उत्कृष्ट फलंदाज, बेस्ट बॅटर. त्याच्या धावा आहेत 195 काहीतरी धावा आहेत आणि तो ठरलाय खेळाडू उत्कृष्ट बॅटर मिस्टर धीरज मोकल ठरलाय. सातवी प्रीमियर लीग 2026 चा उत्कृष्ट फलंदाज धीरज मोकल. धन्यवाद ढिसे. आणि हा अवॉर्ड देण्याकरता आम्ही बोलवतोय मनीषजी टोकरे. त्याच्यानंतर आपण पाहिलं तर गणेशजी भोईर, गणेशजी कांबळे, महेंद्र लोखंडे या चौघांना आम्ही या ठिकाणी बोलावतोय हा पारितोषिक देण्याकरता. आणि पारितोषिकाचं स्वरूप आपण पाहिलं ना तर मग एक कूलर आहे, शूज देखील आहेत आणि त्याच्यानंतर एक ट्रॉफी देखील आहे. ही पहा, उत्कृष्ट फलंदाजा करता खास ही ट्रॉफी मात्र बनवली गेली आहे. राजेंद्र सोनी याचकडून ही ट्रॉफी बनवली गेली आहे. त्याच्यानंतर संदेश कुरा यांच्याकडनं आलेले हे शूज. त्याच्यानंतर बाबूदादा महाळी अँड शिवा रेड्डी यांच्या माध्यमातून स्पॉन्सर केलेला हा कूलर. मला तर असं वाटलं होतं धीरज, परफॉर्मन्स खूप चांगला तुझा झाला होता. कदाचित मला वाटलं होतं की सिरीज वरती तुझा नंबर लागेल की काय, परंतु सिरीज थोडीशी मागे राहिली आहे. इथून निश्चितच आपण पाहिला तर मग सातवी प्रीमियर लीग सीझन 5व्या पर्वामध्ये चांगले बॅटिंग तू केली आहे. वाटलं होतं तुला की इथे मात्र बेस्ट बॅटरचा जो किताब आहे तो मला मिळेल? नव्हतं वाटलं, कारण सगळेच चांगले खेळ खेळत होते. त्याच्यामुळे आपण आपला गेम दाखवला, ज्याप्रमाणे आपण खेळलो त्याप्रमाणे खेळलो. निश्चितच सीझन 5वा आहे. 5व्या पर्वामध्ये कुवरा ब्रदर्सने घेतलेली ही मेहनत, ही स्पर्धा निश्चितच एका चांगल्या प्रमाणे पार पडली आहे. स्पर्धेबद्दल काय म्हणशील? आयोजन वगैरे खूप छान होतं. अजून या प्रकारे स्पर्धा झाल्या पाहिजे. चांगल्या चांगल्या पोरांना खेळायला चान्स मिळाला पाहिजे. तर बेस्ट ऑफ लक, शुभेच्छा असतील तुला देखील. हा होता मित्रांनो धीरज मोकल. त्याला उत्कृष्ट बॅटरचा किताब मात्र या ठिकाणी मिळाला. आता मात्र जाऊया आपण नंबर 4 या क्रमांकावरती. नंबर 4 या क्रमांकाचा मानकरी ठरतोय तो म्हणजेच जान्हवी फायटर्स हा संघ. चला, जान्हवी फायटर्स संघाने मात्र यायचं आहे. नंबर 4 या क्रमांकावरती राहिली आहे जान्हवी फायटर्स ही टीम. धन्यवाद डीजे. आणि हे पारितोषिक देण्याकरता बाबूदादा महाळी, त्याच्यानंतर आपण पाहिलं तर रामपालजी यादव, अमितजी धावणे, देवजी महाळी यांना आम्ही विनंती करतोय आपण या आपल्या शुभ हस्ते देऊया आपण नंबर 4 क्रमांकाचं पारितोषिक. आणि हे पारितोषिक आपण पाहिलं तर मग राहुलजी घरत, रामपालजी यादव आणि त्याच्यानंतर आपण पाहिलं तर मग स्वर्गीय परमिला अंकुश पांचाल यांच्या स्मरणार्थ सौजन्य कुमार अभिषेक विलास पांचाल यांच्याकडून स्पॉन्सर केलेली ही ट्रॉफी आहे.
आणि कॅश प्राइज आपण पाहिलं तर मग राहुलजी खरत आणि रामपालजी यादव यांच्या माध्यमातून केलं गेलंय. जान्हवी फायटर्स टीम करता एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. अनेक चढ उतार मात्र त्यांनी देखील सातविले प्रीमियर लीग मध्ये केलेत आणि 4थ्या क्रमांकाचा मानकरी ठरतोय. धन्यवाद डीजे, थँक्यू सो मच. कर्णधाराने थांबायचं आहे. कर्णधाराने थांबायचं आहे. जो कर्णधार आहे त्याने थांबायचं आहे. चला, कर्णधार कोण होते त्यांनी थांबायचं आहे. गोविंदा पाठक आपण या. चला, बाबू सोनी आहेत. भरपूर स्ट्रगल बाबू सोनी तुम्ही देखील या ठिकाणी केले आणि निश्चितच कुठे कमी पडले. 4 क्रमांकाचं पारितोषिक मिळायला गेलं. हो, आम्ही बॅटिंग आणि बॉलिंगमध्ये दोन्ही ठिकाणी कमी पडलो आहे आणि परफॉर्मन्स म्हणजे वन साईड आमचा गोविंदाच खेळा आहे आणि आमच्या परफॉर्मन्समुळे आम्ही बॅक पडलो आहे. त्यासाठी ठीक आहे, खेळ आहे, खेळमध्ये हार आणि जिथे होत राहते. आणि निश्चितच पुढच्या वेळेस जर तुम्हाला पुन्हा एकदा जान्हवी फायटर्स मध्ये संधी मिळाली तर मग काय करतील? त्याच टीम मध्ये येतील की मग दुसऱ्या कोणी बोली लावली तर मग त्यांच्या टीम मध्ये जातील? तसं आहे, खेळ आहे. ऑप्शनमध्ये आम्ही कुणाच्या टीममध्ये जातो, आम्ही त्यांचेच होतो. आज आम्ही जान्हवी फायटरमध्ये गेलो तर 100% मी जान्हवी फायटरच्या जिंकण्याचा प्रयत्न करणार. पुढच्या वर्षी जर मी कुणाच्या टीममध्ये गेलो तर मी नक्कीच त्यांना 100% जिंकण्याचा प्रयत्न करणार. आणि निश्चितच आयोजन नियोजन जे केले गे कुरा ब्रदर्सच्या माध्यमातून, तुझ्या मते कसं कौतुक करशील कुरा ब्रदर्सचं? हां, पाहिलं मी त्यांना 4 दिवस खूपच कष्ट करून ते आपले टुर्नामेंट आहे जी पार पाडले आहे आणि टुर्नामेंट ठेवणं म्हणजे सोपी गोष्ट नाही आहे. डोक्याला खूप ताण असतो. माणसांचे म्हणजे वेगळे वेगळे टोमणे असतात किंवा त्यांना जे मानसिक स्थितीतून जातं. आम्ही जसं पाहिलं आहे नरेंद्र कुरा, निलेश कुरा आणि कुणाल कुराला आम्ही रात्र बसून डिस्कस करतो. ठीक आहे, आयोजन नियोजन होत राहतं. याचं बेस्ट ऑफ लक, शुभेच्छा असतील तुम्हाला. हे होते बाबू सोनी, जान्हवी फायटर्स टीमचे कर्णधार आणि त्यांच्या प्रतिक्रिया आपण या ठिकाणी जाणून घेतल्या. आता मात्र जाऊया आपण नंबर 3चा क्रमांक आहे त्याचा मानकरी ठरला आहे तो म्हणजेच आई गावदेवी स्पोर्ट संघ. चला, आई गावदेवी स्पोर्ट संघाने यायचं आहे नंबर 3 या क्रमांकाचा पारितोषिक घेण्याकरता. आपण पाहिलं तर मग आई गावदेवी स्पोर्टचा देखील दरारा राहिला होता 7वी प्रीमियर लीग 2026 मध्ये. अगदी पार्थ वॉरियर्स या संघाला अटॅक करून पुढे गेला रन रेटच्या नुसार आणि अंतिम 4 मध्ये त्यांनी मात्र प्रवेश केला आणि तिथून आपण पाहिलं तर मग संघर्ष करत असताना 3ऱ्या क्रमांकाचा मानकरी ठरला गेलाय तो म्हणजेच आई गावदेवी स्पोर्ट. धन्यवाद डीजे, थँक्यू सो मच. आणि हे पारितोषिक देण्याकरता निश्चितच आम्ही या ठिकाणी बोलवणार आहोत निलेश कुवरा अँड दीपकजी चावडा यांचा हा संघ आहे. नंबर 3 या क्रमांकाचं पारितोषिक निश्चितच सुरेश कुवरा, सुरेश कुवरा साहेबांना मी विनंती करतोय. त्याच्यानंतर अमितजी धावणे असतील, आपण देखील यायचं आहे. देवजीजी महाले आपण या. आपले शुभ हस्ते हा पारितोषिक या ठिकाणी दिला जाईल. आणि खऱ्या अर्थानं ही ट्रॉफी आपण पाहिली ना तर मग सौभाग्यवती मीना सुरेश कुवरा आणि कुणाल कुवरा यांच्या माध्यमातून स्पॉन्सर केली गेली आणि त्याच्यानंतर विजयजी नेवरेकर आणि संदीपजी तोडकर यांच्या माध्यमातून जे काही वैयक्तिक पारितोषिक आहे ते देखील या ठिकाणी स्पॉन्सर केले गेले. विजयजी नेवरेकर आणि संदीपजी तोडकर यांच्या माध्यमातून कॅश प्राइज आहे ते मात्र स्पॉन्सर केले आणि त्याच्यानंतर कुणालजी कुवरा यांच्याकडनं ही ट्रॉफी मात्र स्पॉन्सर केली गेली आहे. त्याच्यानंतर आपण पाहणार आहोत नंबर 2चा पारितोषिक. चला, तुषार 11 संघ आपण या.
नंबर 2 क्रमांकावरती राहिला आहे तुषार 11 संघ. असं वाटलं नव्हतं की तुषार 11 संघ इथे मात्र दुसऱ्या क्रमांकावरती येईल, परंतु काय जबरदस्त खेळले तुषार 11 चे सर्व खेळाडू. स्टीयरिंग में उंगली डाल के जो चक्री घुमाई, रोड रोलर जगह पे घर 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 घर। चला सर्व पाहुण्यांना आम्ही विनंती करतोय सर्वांनी या. चला रमेश गुरुकर्ण साहेब, त्याच्यानंतर प्रसन्नाजी भातनकर साहेब आणि राजेश भक्ते साहेबांना आम्ही विनंती करतोय. धन्यवाद. कॅश प्राइज आहे ते मात्र स्पॉन्सर केले गेले स्वर्गीय नारायण लडका कुवरा आणि स्वर्गीय शुभम बलिराम पिलाण यांच्या स्मरणार्थ कॅश प्राइज स्पॉन्सर केले गेले. त्याच्यानंतर ट्रॉफी आपण पाहिली तर मग निलेश नारायण कुवरा यांच्या माध्यमातून ही ट्रॉफी मात्र स्पॉन्सर केली गेली आहे. एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे तुषार 11 टीम करता. नंबर 2 या क्रमांकाचा पारितोषिक या ठिकाणी दिलं गेलंय. चला त्याचनंतर आपण देऊया आता मात्र अजून एक पारितोषिक राहिलाय, तो म्हणजेच मालिकावीर सातिवली प्रीमियर लीग 2026 मध्ये बॅटिंग बॉलिंग क्षेत्ररक्षण सर्व क्षेत्रामध्ये अचूक कामगिरी करणारा खेळाडू म्हणजेच त्याला म्हटलं जातं मॅन ऑफ द सिरीज मालिकावीर. चला एनी गेस गोविंदाचं नाव आहे ते अजून 225 रन्स आहेत आणि 9 विकेट. आला रे आला गोविंदा आला आणि गोविंदा पाठक ठरलाय सातिवली प्रीमियर लीग 2026 पर्व आहे 5वं आणि या 5व्या पर्वाचा मालिकावीर खेळाडू गोविंदा पाठक. आणि हे कूलर आपण पाहिलं तर मग स्पॉन्सर केलं गेलंय गणेश कांबळे यांच्या माध्यमातून. हे कूलर जे आहे ते मात्र स्पॉन्सर केले गेले. त्याच्यानंतर संदेश कुवरा यांच्या माध्यमातून शूज आहेत आणि ट्रॉफी आपण पाहिली तर मग स्वर्गीय रमेश मोहन सोनी यांच्या स्मरणार्थ राजेंद्र रमेश सोनी यांनी मात्र ही ट्रॉफी स्पॉन्सर केली गेली आहे. चला आपले 2 हे पारितोषिक देण्याकरता आम्ही विनंती करतोय रमेश गुरकर्ण साहेबांना आणि प्रसन्नजी भातनकर साहेबांना आम्ही विनंती करतोय आणि गणेश कांबळे आपण देखील या. संदेश कुवरा आपण देखील यायचा आहे. त्याचनंतर बाबू सोनी आपण देखील या. आपल्या माध्यमातून ही मालिकावरची जी ट्रॉफी आहे ती स्पॉन्सर केली गेली आहे. गणेश कांबळे यांच्या माध्यमातून हा वॉशिंग मशीन त्याच्यानंतर शूज देखील आहेत. मालिकेवरची ट्रॉफी देखील आहे. एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे गोविंदा पाठक करता. गोविंदा पाठक 2 मिनिटं थांबायचं आहे. मालिकावीरची ट्रॉफी मिळाली आहे. वाटलं होतं कि आपको पता था कि मालिका वीर का जो अवार्ड है आपको मिलेगा? नहीं, ऐसा सोचा तो नहीं था, लेकिन अभी मिल गया. कहाँ कम पड़ गए? 4 क्रमांक का प्राइस जरूर मिला आपको, क्या कहना चाहेंगे? थोड़ा सा नीचे बैटिंग का सपोर्ट नहीं मिला, इसके वजह से हम लोग इस बार चौथा मारे, अगली बार ऊपर करने का कोशिश करेंगे. आप आइकॉन खिलाड़ू थे,
जादू फाइटर्स के ऑनर के ओर से क्या बोलेंगे? ओनर हमारे बहुत अच्छे थे, फुल सपोर्ट किए कि आप जैसा खेलना है खेलो, बस अपने हिसाब से ये करो, कुछ बोले नहीं, बहुत अच्छे. याच्या बेस्ट ऑफ लक शुभेच्छा असतील तुम्हाला. हे होते गोविंदा पाठक, त्याला मालिकावीरचा हे पारितोषिक या ठिकाणी मिळायला गेले. आता मात्र आपण जाऊया सातिवली प्रीमियर लीग 2026 राहिली गेले KBMS टीमच्या नावावरती. चला सर्वांनी या. चला सर्व पाहुण्यांना आम्ही विनंती करतोय सर्वांनी या आणि सर्वांच्या शुभ हस्ते निश्चितच हा पारितोषिक या ठिकाणी दिला जाईल. क्रिकेट का मैदान अगर जंगल है तो उस जंगल का शेर कौन, हमने पहिले ही कहा था, परंतु त्याचा रिझल्ट आपल्यापर्यंत आला नव्हता. आता रिझल्ट आपल्यापर्यंत पोहोचला गेलाय. धन्यवाद डीजे. ऑनर खुश आहेत आणि ऑनर करणं आज तर पार्टी तर नक्कीच आहे. खास टीम करता आपण पाहिलं तर मग रोख रक्कम 10,000 रुपयाचं कॅश प्राइज देखील बाबूदादा माहळे यांच्याकडनं आलेलं आहे. राजा टोकरे आणि बारकुदादा माहळी यांना आम्ही विनंती करतोय आपण देखील या. कोच आहेत बिरसा मुंडा स्पोर्ट्सचे. प्रथम क्रमांकाचं जे पारितोषिक आहे कॅश प्राइज ते रमेशजी गुरकणा साहेबांच्या माध्यमातून स्पॉन्सर केले गेले आणि प्रसन्नाजी भातानकर साहेबांच्या माध्यमातून स्पॉन्सर केले गेले. 2 नगरसेवक आपल्या मध्ये आहेत आणि त्यांच्या माध्यमातून जे कॅश प्राइज आहे ते मात्र या ठिकाणी स्पॉन्सर केले गेले आहे. जंगलातील नंबर 1 लाकडाला साग म्हणतात. जंगलातील नंबर 1 लाकडाला साग म्हणतात. सापाच्या विषारी जातीला नाग म्हणतात आणि ज्यांनी इंग्रजांना सलो आणि पलो करून सोडलंय त्याला भगवान बिरसा मुंडा म्हणतात. क्रांतीवीर बिरसा मुंडांचा आद्य क्रांतीवीर राघोजी भांगरेंचा विजय असो. धन्यवाद. डीजे 2 मिनिटं थांबायचं आहे. धन्यवाद. हॅलो गावदेवी माते छत्रपती शिवाजी महाराज की जय.
क्रांतीवीर बिरसा मुंडांचा विजय असो, क्रांतीवीर राघवजी भांगरेंचा विजय असो, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विजय असो. थँक्यू सो मच. धन्यवाद डोसे. एक आणखी मोठी अनाउन्समेंट राहिली आहे. पुढच्या वर्षीचं जे आयोजन असेल ते मात्र केलं जाईल संतोषी भक्ते, देवजी महाळी आणि गणेशी भोईर आणि प्रदीप वाडान हे 4 यस 3 संघ एकत्र मिळून पुढच्या वर्षी मात्र या ठिकाणी आयोजन करतील. तर मित्रांनो इथेच आपण थांबतोय. आमच्या मुखातून कोणाचं मन दुखावलं असेल तर क्षमस्व क्षमा असावी. आमचे समालोचक अमित शर्मा, जयेश ढुकळे, आमच्या अंपायर यांच्याकडनं काही चुका झाल्या असतील तर क्षमस्व क्षमा असावी. आणि सातिवली प्रीमियर लीग सीझन 2026 इथे मात्र संपन्न झालंय असं आम्ही जाहीर करतो. जय हिंद, जय आदिवासी, जय क्रिकेट. थँक्यू.